मुलांक 8 आणि मुलांक 9. हो. तर मुलांक 8 बद्दल आधी बोलूया की मुलांक 8 साठी जुलै महिन्यात काय विशेष आहे? त्याच्यावर या महिन्यात जुलै महिन्यात स्वामित्वच मुलांक 8चं आहे. शनी. शनी. शनी म्हणजे परिश्रम, शनी म्हणजे देणारा ग्रह, पैसा देणारा ग्रह. मुलांक 8चे मागच्या काळातले जे जे स्वप्न होते, छोटे असतील मोठे असतील, खूप वर्ष मेहनत करतो. एकदा प्रयत्न केला नाही जमलं, दोनदा केला नाही जमलं, या जुलैमध्ये ते घडून येईल. बरोबर. कारण की शनी अनेक वेळा विलंबाने देतो आणि या महिन्यात शनिदेव सकारात्मक असतील. अर्थात अट एवढीच की तुमचे परिश्रम खरे हवे, कारण त्याशिवाय शनी देणार नाही. शनी न्यायाधीश आहे हे विसरून चालणार नाही. शनीचे हे बेसिक 3 नियम आहे. परिश्रम करा, न्यायाने वागा आणि सत्याने वागा. बरोबर. ते भरभरून देणार आहेत. त्यामुळे मुलांक 8 साठी जुलै 2026 हा प्रचंड लाभाचा आहे. आता मुलांक 8ने काय करावं ना की जुलै 2026 लिहिताना चुकूनही जुलै 26 असं लिहू नये. अच्छा, वर्ष पूर्ण लिहायचं. हा, त्याचं कारण कसं होतं, आता जुलै 2026 ची टोटल 8 येते, पण मग जुलै 26 लिहिली की टोटल बदलली, म्हणजे त्यांची लाभाची संधी गेली. अच्छा. आपण कुठेतरी लिहित असतो, तारीख शॉर्टकट मारतो, कारण आपलं आयुष्यच अंकांनी सुरू होतं, अंकांनी संपतं. मोबाईल असतं, प्रत्येकाची ओळख मोबाईल नंबरवर झालेली आहे. प्रत्येकाचा मोबाईल नंबर अंकांनी येतो. जन्मतारीख, जन्मस्थान, आपण ज्या शहरात राहतो त्याचा पिनकोड नंबर. अंकाशिवाय आपलं पानच चालत नाही. बँकेचं अकाउंट किंवा पासकोड, प्रत्येक ठिकाणी अंक. आणि ते अंक जर प्रॉपर वापरले, आता तुम्ही पासकोडला जरी वापरत असाल ना तर खूप लोक 26 वापरतात. तर सगळ्यांनीच, किंवा सगळ्यांनीच, कारण जेव्हा आपण 2026 वर्षाचा विचार करतो, मला वाटतं मी वर्षाच्या सुरुवातीला या पॉडकास्ट मध्ये सांगितलंही होतं की 2026 म्हणजे 1 होतं, पण फक्त 26 केलं तर 8 होतं. तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं आहे, यश मिळवायचं आहे, प्रतिष्ठा मिळवायची आहे, तर तुम्ही तेवढं कार्य पूर्ण करा. अर्धवट सोडायचं नाही, अर्धवट सोडायचं नाही. होय. आता वळूया शेवटच्या मुलांकाकडे, मुलांक 9. पूर्णत्वाच्या मुलांकाकडे. पूर्णत्वाचा मुलांक 9. कारण 9 मुलांक हा पूर्णत्व देतो. ओके. 1 पासून सुरू झालं की 9 पर्यंत. 9, 18, 27 ज्यांच्या जन्मतारखा असतील त्यांचा मुलांक 9. आता 9 मध्ये 9च पूर्णत्व आहे. त्यामुळे 9 मुलांक ज्याची जन्मतारीख असेल तो खरा सेनापती. धडाडी, कर्तृत्व, शौर्य, काय होईल ते पाहून घेईल, करून थांबेल, या विचारांचा तो असतो. 18 मध्ये काय होतं ना, 1 आणि 8 म्हणजे सूर्य आणि शनी. मग तिथे संघर्ष तयार होतो थोडासा. म्हणजे परिश्रम करा, खूप हार्डवर्क करा, खूप स्वतःला शिस्तबद्ध करा. जसा सूर्य रोज 1 अंश चालतो तसं रोज 1 पाऊल चाला, तर सक्सेस तिथे मिळतं. 18 असेल तर. आणि 27 असेल तर 2 आणि 7 म्हणजे चंद्र आणि केतू, हे लोक अति इमोशनल होऊन जातात. आणि मंगळ हा अग्निकारक ग्रह आहे. अग्निकारक ग्रह हा तुमच्या मुलांकाचा स्वामी असून जर तुम्ही अति इमोशनल झालात तर त्याचा त्रास होणार असतो. बरोबर. त्यामुळे मुलांक 27 ने थोडं जागरूक राहावं. पण मुलांक 9 साठी जर आपण जुलै महिन्याचा विचार केला तर शनी आणि मंगळ शत्रुत्व आहेच. गाडी स्लो चालवा. सावधगिरी अत्यंत आवश्यक. कोणतंही वाक्य बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करा. राग येईलच तुम्हाला पटकन, त्या रागावर कंट्रोल करा. यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय असतो पाणी. कारण पाण्यामध्ये सगळ्यात जास्त ग्रहण क्षमता आहे. जर तुम्ही पाणी हातावर घेऊन आचमन केलं तरी चालू शकेल, किंवा तुम्ही त्याला तीर्थ बनवून प्राशन केलं, मग भगवान शिव आहेत आपल्या मदतीला. ओम नमः शिवाय आहे, त्या मंत्राचा जप केला आणि ते पाणी प्राशन केलं तरी तुम्हाला खूप सकारात्मकता लाभते. राग, चिडचिड कमी होते आणि त्यामुळे प्रगतीची संधी तिथे तुम्हाला मिळते. म्हणजे मुलांक 9 वाल्यांनी थोडी काळजी घ्यायची आहे आणि उपाय करायचे आहेत. ज्योती मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि जुलै महिना कसा जाणार आहे हे जन्मतारखेवरून छान समजून सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. जय ज्योतिष. प्रेक्षक हो, पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ज्योती मॅडमकडे पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, ते तुम्ही बघू शकता आणि तुमच्या शंका त्यांना विचारू शकता.
पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.